वेलकम टू प्रियाज किचन। आज आपण बनवणार आहोत चटपटीस अशी कैरीची डाळ। ही झटपट होणारी रेसिपी आहे। याला आंबेडा असेही म्हणतात। चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एक छोटी वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे। ती मी 3 ते 4 वेळा स्वच्छ पाण्यामध्ये धुवून एक 4 ते 5 तास भिजवून घेतलेली आहे। त्यामुळे तुम्हाला इथे डाळीची क्वांटिटी जास्त दिसत आहे। त्याचबरोबर इथे मी एक वाटी कच्ची कैरी किसून घेतलेली आहे। कच्ची कैरी तसेच थोडीशी आंबट कैरी या डाळीसाठी घ्यायची, म्हणजे आंबेडा खूप चविष्ट बनते। त्याचबरोबर इथे मी अर्धी वाटी किसून घेतलेले ओले खोबरे घेतलेले आहे। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे सर्व एकत्रित करू। त्यासाठी इथे मी सर्वप्रथम हरभऱ्याची डाळ भिजवून घेतलेली आहे ती ॲड करून घेते। त्याचबरोबर इथे मी एक वाटी किसून घेतलेली कैरी ॲड करते। त्याचबरोबर इथे मी ओल्या नारळाचा खीस ही ॲड करते। थोडासा खीस मी वाटीमध्ये ठेवते, ते आपण वरून घालण्यासाठी वापरणार आहोत। तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। इथे मी एक 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। ह्या खूप तिखट नाहीत, तुमच्या मिरचींच्या तिखटानुसार तुम्ही त्या कमी जास्त करू शकता। त्याचबरोबर इथे मी एक अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे। त्याचबरोबर चवीनुसार मीठ व 1 चमचा गूळ यामध्ये ॲड करून घेते। तुम्ही साखर वापरली तरी ही चालेल, पण मी त्या गूळच वापरते। ही खूप हेल्दी अशी रेसिपी आहे। आता हे मी मिक्सरला वाटून घेतलेले आहे। आता आपण याला फोडणी देऊन घेऊया। इथे मी एका कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घेतलेले आहे। त्यामध्ये सुरुवातीला 1 चमचा मोहरी टाकायची, ती तडतडली की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे, त्याचबरोबर कढीपत्त्याची पाने ॲड करून घ्यायची व एक अर्धा चमचा हळद घालायची। त्याचबरोबर किंचित असा हिंग यामध्ये ॲड करून घ्यायचे व हे व्यवस्थित हलवून घ्यायचे। ही आपली फोडणी तयार झाली। आता ही फोडणी आपण बारीक करून घेतलेल्या मिश्रणामध्ये ॲड करून घेऊया। मिश्रण जास्त बारीक करून घ्यायचे नाही, असे थोडेसे मोठे मोठेच ठेवायचे, म्हणजे ही चटणी खाताना खूप छान लागते। आता इथे मी थोडीशी कोथिंबीर यावर ॲड करून घेते। त्याचबरोबर जो नारळाचा खीस ठेवला होता तोही यामध्ये मी ॲड करून घेते। आता हे मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। ही आंबेडा किंवा कैरी डाळ तब्येतीसाठी उन्हाळ्यात खूप छान असते। हे तुम्ही तोंडी लावायसाठी ही रोज कोशिंबीर म्हणून खाऊ शकता। उन्हाळ्यासाठी हा खूप हेल्दीएस्ट ऑप्शन आहे। ही बघा तयार झाली आपली कैरी डाळ किंवा आंबेडा। ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा। ही रेसिपी शेवटपर्यंत बघितली त्याबद्दल धन्यवाद।